नमस्कार. झुंजार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचे वेध आता संपूर्ण देशाला लागले आहेत. संगमनेर तालुक्यातही ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी भीम अनुयायी सज्ज झाले आहेत. मात्र जयंती साजरी करताना प्रशासनाने कोणतेही निर्बंध लादू नयेत आणि 14 एप्रिलनंतरही जयंती साजरी करण्यास परवानगी मिळावी या मागणीसाठी आश्वी पोलीस स्टेशनवर धडक देण्यात आली. पाहुयात एक सविस्तर रिपोर्ट. संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस स्टेशनचा परिसर सोमवारी जय भीमच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. निमित्त होतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट वतीने देण्यात आलेल्या निवेदनाचे. रिपाई संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष प्रभाकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांची भेट घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केवळ 14 एप्रिलपुरती मर्यादित न राहता ती बुद्ध पौर्णिमेपर्यंत विविध गावांमध्ये साजरी केली जाते. एकाच दिवशी सर्व ठिकाणी कार्यक्रम करणे शक्य नसल्याने कार्यकर्ते आपल्या सोयीनुसार आणि पाहुण्यांच्या उपलब्धतेनुसार तारखा ठरवतात. मात्र सोशल मीडियावर सध्या अशा चर्चा आहेत की 14 तारखेनंतर जयंतीला परवानगी मिळणार नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी रिपाईने हे पाऊल उचललंय. यावेळी आशिष शेळके म्हणाले की आम्ही संविधान आणि कायदा मांडणारे लोक आहोत. जयंती साजरी करणे हा आमचा घटनात्मक हक्क आणि आनंदाचा क्षण आहे. प्रशासनाने अटीशर्तींचे निर्बंध न घालता कडक पोलीस बंदोबस्तात आम्हाला हा उत्सव साजरा करू द्यावा. जर प्रशासनाने आडमुठी भूमिका घेतली तर होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार राहील. आज आम्ही आपल्या आश्वी पोलीस स्टेशन हद्दीतील तसेच सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्याच्या वतीने आश्वी पोलीस स्टेशनचे प्रभारी API आदरणीय शिरसाट साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आम्ही संपूर्ण तालुकाभर जयंती साजरी करत आहोत आणि ही जयंती साजरी करत असताना पोलीस प्रशासनाकडून त्या ठिकाणी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना एक पोस्ट आमच्या वाचण्यात आली. त्या पोस्टमध्ये सांगितलं की 14 एप्रिलनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जयंती साजरी करणार आहे त्या जयंतीसाठी पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात येणार नाही. आणि असं ऐकल्यानंतर आमच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी एक प्रकारचा धक्का बसला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नुसती भारतात नाही तर जगामध्ये साजरी होती. एका विद्वानाने त्या ठिकाणी आपल्या भारत देशाला संविधानासारखं आणि जगातील सर्वात मोठं संविधान बहाल केलेलं आहे. आज आपण पोलीस स्टेशन असेल, इतर शासकीय अधिकारी असेल, जर त्या खुर्चीवर बसलेले असन तर ती केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आहे. त्यामुळं मी प्रशासनाला आजच्या या आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलंच आहे, पण निवेदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक इशारा पण देतो की डॉक्टर बाबासाहेब आमच्यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध आपण लादण्याचा प्रयत्न केला तर ते झुगारून आम्ही त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय आनंदात आणि जोशामध्ये त्या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. कारण इतिहास सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ज्यावेळेस औरंगाबाद विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायचं होतं त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी फक्त नावासाठी त्या ठिकाणी प्राणाची आहुती दिलेली आहे आणि त्याच चळवळीमध्ये आम्ही तयार झालेले कार्यकर्ते आहोत. म्हणून प्रशासनाला मी या निमित्ताने एवढंच इशारा देतो की आपण घातलेले निर्बंध त्या ठिकाणी त्वरित पाठीमागे घ्यावे आणि 14 एप्रिलनंतर बौद्ध पौर्णिमेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला आपण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये अभिवादन सभा असेल, त्या ठिकाणी मिरवणूक असेल, त्या ठिकाणी ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम असतील, भीमगीतांचा कार्यक्रम असेल, या कार्यक्रमामध्ये आपण अतिशय काटेकोरपणे आणि जास्तीत जास्त बंदोबस्त देऊन त्या ठिकाणी आम्हाला परमिशन द्यावं एवढीच विनंती या निमित्ताने मी प्रशासनाला करतो. आणि पुन्हा एकदा प्रशासनाला आमच्या तालुक्याच्या वतीने त्याचप्रमाणे या भागातील सर्व कार्यकर्त्याच्या वतीने या ठिकाणी निवेदन करतो की आपण दिलेल्या अटी पुन्हा एकदा पाठीमागे घ्याव्यात आणि आम्हाला भविष्यामध्ये 14 एप्रिलनंतर ज्या ज्या गावामध्ये जयंतीसाठी आपल्याकडे अर्ज येईल त्या अर्जानुसार परमिशन देण्यात यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. विशेष म्हणजे सोमवारी आश्वीचा आठवडे बाजार असल्याने मोठी गर्दी होती.
अशातच शेकडो भीम अनुयायी पोलीस स्टेशनवर धडकल्याने संपूर्ण परिसर भीममय झाला होता. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांनी कार्यकर्त्यांना आश्वासित केलंय की त्यांच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम, युवाध्यक्ष योगेश मुनतोडे, जनार्दन साळवे, भारत गायकवाड, एकलव्य संघटनेचे अनिल बर्डे, नानासाहेब कदम, सनी लोंढे, सार्थक जुधारे, आकाश बर्डे, सुनील बर्डे, शुधम रोकडे, अक्षय मोरे, अशोक शेळके, साहिल शेळके, प्रतीक रोकडे, जॉन गायकवाड, अमोल कदम, केरुनाथ भोसले, संपत भोसले, राजेंद्र शिंदे, दिनकर शिंदे, चंदू कदम, योगेश खरात, अनिकेत खरात व प्रवीण कदम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आता पोलीस प्रशासन या निवेदनावर काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण संगमनेर तालुक्याचं लक्ष लागलंय. तर ही होती आश्वी येथील बातमी. जयंती निर्बंधमुक्त होणार का आणि प्रशासनाची भूमिका काय असेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झुंजार न्यूज चॅनल. धन्यवाद. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.